तिथे मायबाप प्रेक्षक देखील आहेत बघा. चौकार, या चौकाराच्या बरोबरीनं स्कोर मात्र पुढे चाललाय धावा धावपलकावरती. तुम्ही 7 या आकड्यावरती पाहता. संतोष शेठ मात्रे आणि गोरक्षनाथ शेठ मात्रे या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. इथे चेंडू स्पेअर घोषित करतात पंच. मान्यवरांचं आगमन होत आहे. पिसारबे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच प्रकाश शेठ म्हात्रे साहेब यांचं आगमन होत आहे आणि त्यांच्या समवेत एकेकालचे नामांकित क्रिकेटर गोरक्षनाथ म्हात्रे आपले मनपूर्वक स्वागत आहे. बॉल तुम्ही पाहता लेक्सिकला सोडून जात असताना अरविंद म्हात्रे सरांचा इशारा वाईट बॉल. शाहरुख खान घ्या धावे वाईट बॉल. अतिरिक्त धाव एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 9 या आकड्यावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. जसा चौकार संकेतच्या अगेन्स्ट आला ना जतीन, त्याच्यानंतर 2 वाईट बॉल त्यानं फेकले. धावा धावपलकावरती तुम्ही 9 पाहता. ही मॅच महत्वाची आहे. हे तर खरं युद्ध आहे पिसारवेच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये. तुम्ही पाहता हे कुरुक्षेत्र जे क्रिकेटचं तुम्ही पाहताय. लाईन खराब, वाईड बॉल वाईड बॉल. या स्पर्धेमध्ये 3 बॉल 3 चौकार पाहिलेत. या स्पर्धेमध्ये तुम्ही विकेट हॅट्रिक पाहिली. 3 बॉल 3 षटकार. आज मात्र व्हाईट चे हॅट्रिक देखील पाहिली. 1 न स्कोर पुढे चालला दुहेरी अंकामध्ये. धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 10 या आकड्यावरती. 10 नंबर जर्सी सचिन रमेश तेंडुलकर भारतरत्न ज्यांना का देण्यात आलं. 16व्या वर्षाची क्रिकेटची सुरुवात बघा. DRX नाहीये, लक्षात असू द्या दोन्ही टीम आणि पंच तुम्ही देखील लक्षात घ्या. 10 धावा धावपलकावरती डबल विजिट मध्ये. फिल्डिंग मध्ये थोडी चेंजेस तुम्ही पाहता. जो लॉंग ऑफचा फिल्डर तो आता राजला त्याला लॉंग ऑनला तिथे सरकवलाय. फटका चांगला हातामध्ये देऊन बसलाय. पकडलाय जेल. तुम्ही पाहताय तिकडे फिल्डर रोहन पाटील उर्फ कॅप्टनच्या माध्यमातून टिपलाय जेल. थँक्स DJ वैभव. फलंदाजांसाठी स्वर्गीय रामचंद्र मडबी प्रतिष्ठान उसाटणे फलंदाजाला प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि लागोपाठ 3 षटकारांची आतषबाजी करणाऱ्या फलंदाजाला दिलीप शेठ मडबी उसाटणे यांच्या वतीने 3000 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल. आणि आमचे ऑर्गनायझर प्रतिनिधी संजय म्हात्रे पिसारबे, संजय शेठ म्हात्रे यांच्या कटआउट्सला जर फलंदाजाने षटकार हिट केलं तर त्या फलंदाजाला 2000 रुपयाचं कॅश प्राइज आमचे संयोजन समिती सदस्य संजय म्हात्रे यांच्या वतीने दिले जाणार आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता दुहेरी अंकामध्ये 10. काय जेल पकडला स्वतः कॅप्टन आहेत अरुण क्रिकेट संघ रोहिंजनचे रोहन पाटील उर्फ नंदीनं जबरदस्त जेल कलेक्ट केला. विकेट पहिली संकेतला मिळाली. महत्वपूर्ण विकेट हातामध्ये देऊन बसला जसा बॉल, मात्र त्यानं तिथे फिल्डर उपस्थित त्याच्या हातामध्ये देऊन मात्र बसला. अनिकेत ढोपरी त्याची पहिली विकेट महत्वाची. सर्वेश आला. सर्वेश उलवेकर बॉलिंग ट्रॅक वरती P2 मध्ये लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव. सुरुवात होतीये P2 ला. बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही त्याला पाहता. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 3 अमर हिलाल. या स्पर्धेमध्ये अमरनं जबरदस्त गोलंदाजी केली आहे. सर्व त्यांच्या चाहता वर्गाला मनमोहित केला. याच टीमचे पुरस्कर्ते स्वर्गीय भारती वाघमारे, स्वर्गीय रामचंद्र मडवी, प्रतिष्ठान उसाटणेचे पुरस्कर्ते सुनील दादा म्हात्रे यांना टीम पॅक केली आहे या उसाटणी संघाला. फिल्डिंग मध्ये थोडे चेंजअप तुम्ही कीपरच्या भूमिकेत पाहता. सुजित पाटील याला. पुढचा बॉल लेफ्ट हँडर आहे. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न सुरू होता. हा लेदर क्रिकेट खेळतोय खऱ्या अर्थानं. जबरदस्त गोलंदाजी. पडल्यानंतर बॉल विकेट. डॉट बॉल.
सर्वेश उलवेकरला तुम्ही पाहता दुसऱ्या षटकामध्ये. पुढचा बॉल अमर हिलाल साठी खेचण्याचा प्रयत्न आडव्या बॅटनं. हा बॉल मात्र तुम्ही पाहताय ऑफस्टंपला ठेवण्यात आला, पडल्यानंतर थोडा खाली राहणारा बॉल बीट करून गेला विकेट किपर सुजित पाटीलच्या हातामध्ये. सर्वेश उलवेकर जबरदस्त गोलंदाजी न त्यानं सुरुवात केली आहे. आतापर्यंत एक लेग बायची धाव ही बॉलरच्या खात्यामध्ये धरली जात नाही, म्हणजे तिन्ही बॉल डॉट आले असं देखील आपण म्हणू शकतो. वा वा वाईड यॉर्कर, जबरदस्त बॉलिंग. या बॉलनं तर इम्प्रेस केलं, ताल्या वाजवण्यात भागच पडले जणू काय सर्वेश उलवेकरनं. जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या संकेत पाटीलच्या, त्याच्यानंतर तुम्ही पाहताय सर्वेश उलवेकर अक्षरशः आग ओकणारी गोलंदाजी करतो. आगीचे जणू काय गोळेच फेकतोय. बॅट्समनला बीट केला. अमरीला एक जबरदस्त गोलंदाज आहे, तो बॅटिंग देखील करू शकतो, पण त्याला आता या बॉलला बीट करून ठेवलाय या सर्वेश उलवेकरला. बॅचातला काळा डायरेक्ट हिटचा प्रयत्न. डेंजर एंडला मुकेश मडवी धावत होते. जर हा बॉल स्टंपला हिट झाला असता तर कदाचित तुम्हाला इथे विकेट येताना दिसली असती, पण हिट झाला नाही. बाल बचावलेत खऱ्या अर्थानं. मुकेश मडवी जबरदस्त फलंदाज आहे. तिसऱ्या दिवसामध्ये लागोपाठ 2 मॅन ऑफ द मॅच त्यांना देताना मी पाहिलं. जबरदस्त बॅटिंग त्यानं केली या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवसामध्ये. ही मॅच महत्वाची. या मॅच मध्ये आता मात्र तुला उठायचं हे सांगत असताना त्याला त्याच्या बॅटमधनं मोठे फटके हवेत. स्वर्गीय रामचंद्र बडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाला. इथून सामना जिंकला तर थेट मेगा फायनल मध्ये जय वागेश्वर किरवली वाट कोणाची पाथी आहे, यातून जिंकेल तो या स्पर्धेच्या अंतिम लढतीमध्ये जाणार आहे. आडवा बॅटनं वॉट शॉट, बॉल साला मिड विकेटला. सजनी गई साजन खेगर, सीमा पार षटकार. ट्रॅक वरती गोलंदाज आलाय. तुम्ही पाहता संकेत पाटील. पुन्हा एकदा त्याला आमंत्रित केला. 2 तुम्ही सायकल पाहता. बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर याच्यासाठी पुरस्कृत केल्यात. सुनील JD पाटील, सुनील पाटील यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन साठी. आणि जी तुम्ही बाईक पाहता ज्यामध्ये 32 संघ, 384 खेळाडू. आज स्वप्न कोणाचं पूर्ण होणार येणारी खऱ्या अर्थानं थोडाच वेळ तुम्हाला सांगण्यात येईल. आणि जी बाईक आम्हाला देण्यात आली आहे तुम्ही पाहता उद्योजक उद्योगपती नवनाथ शेठ बाबूराव म्हात्रे यांच्याकडनं ही बाईक देण्यात आली आहे. मात्र इथे मोठी विकेट येते अमर हिलालची आणि तो मात्र पैतीचा इशारा. खेळाडू कक्षामध्ये आणखी एक धक्का. स्पर्धेसाठी सर्वच्या सर्व प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी त्याचे पुरस्कर्ते आहेत तलोज मजकूर ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौभाग्यवती विजयश्रीताई संतोष पाटील. त्यांचा आम्ही आभार इथे व्यक्त करतो. स्पोर्ट्स सायकल रुद्र JD अर्थात जनार्दन पाटील यांच्या वतीने स्पोर्ट्स सायकल, संजयदादा पाटील यांच्या वतीने स्पोर्ट्स सायकल इथे पुरस्कृत करण्यात आलेले आहे. आणि चंद्रार म्हात्रे यांच्या वतीने इथे कूलर पुरस्कृत केल्याबद्दल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. आणि खास करून नवनाथ शेठ म्हात्रे तुमचा आभार व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे करण्या स्पर्धेसाठी 2 व्हीलर बाईक तुमच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेली आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली संकेत पाटीलनं. ती विकेट अमर हिलालची. न्यू मॅच मंडे नाईट नंबर 4 जितेश मडवी. जबरदस्त गोलंदाजा. बॅटिंग देखील तो करू शकतो. त्याला पाठवलाय
चौथ्या क्रमांकावरती पुढचा बॉल आडवा बॅटनं खेचण्याचा प्रयत्न तुम्ही पाहता, पडल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या संकेत पाटील, त्यामध्ये एक विकेट महत्वाची अनिकेत डोपरीची. दुसऱ्या षटकामध्ये सर्वेश उलवेकर ज्यानं धावा खर्च केल्या अवघ्या 7 आणि त्यामध्ये त्यानं विकेट एक जरी भेटला नसला तरी इकॉनॉमिक्स खूप छान होतं. संकेतला पुन्हा एकदा आणलं, पहिल्याच बॉलवरती विकेट, त्यानंतर डॉट. फटका फसला, पॉइंटला फिल्डर आहेत, पकडला ओम पाटीलनं झेल. आणखीन एक धक्का, आल्या पावली माघारी. आता पूर्णपणे बॅकफुटला आली आहे टीम. विकेट वरती विकेट जातात. जितेश मडवीची केली संपुष्टात, फलंदाज बाद. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता, स्कोर बोर्ड वरती रणसंख्या 18 या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर डॉट, त्यानंतर विकेट. आता नवीन बॅट्समन मैदानामध्ये बॅटिंगसाठी धनंजय हिलाल आला बॅटिंगसाठी. फिल्डर तुम्ही पाहता 30 सर्कलच्या बाहेर 5. पॉवर प्लेची बंदी समाप्त झाली. आता DRS ऑन आहे, लक्षात असू द्या पंच. ते देखील आता नमस्कार करतायत, त्यांना देखील माहिती आहे. 5 फिल्डर तुम्ही पाहता 30 सर्कलच्या बाहेर. लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरला सौरभला तुम्ही पाहता. पडल्यानंतर गुड लाईन स्पोर्टनं काय टप्पा घेतला, जणू काय अक्षरशः धनंजय या बॉलकडे बघतच राहिला की काय. तो देखील या बॉलच्या प्रेमात पडला असावा, कारण त्याला बॉल अक्षरशः गुडलाईन स्पोर्टवर टेकअप होणार होता. जसा बॉल पडला तसा मात्र बॉलनं उंची घेतली विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल, धावा धावपलकावरती 18. आतापर्यंत 4 डॉट बॉल, ज्यामध्ये तुम्ही पाहता 2 विकेट 2 मात्र डॉट बॉल आल्या. जबरदस्त गोलंदाजी. आडवा बॅटनं खेचला ओलंदी कार्पेट, बॉल चालला बॉर्डलाईनच्या दिशेनं. तोपर्यंत एकच धाव, एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 19 या आकड्यावरती. 19 धावा स्कोरबोर्ड वरती. शेवटचा बॉल या षटकातील अजूनही शिल्लक आहे. 19 धावा स्कोरबोर्ड वरती. रणसंख्या विकेट, त्यानंतर डॉट, त्यानंतर विकेट, त्यानंतर पुन्हा डॉट, त्याच्यानंतर विकेट. किरणजी केणे यांचे सुपुत्र देखील मॅचला एन्जॉय करतात. किरणजी केणे जर आला असेल तरी आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं स्वागत आहे. फटका प्रतीने, बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला, बाउंड्री लाईनच्या दिशेनं सीमा पार, चौकार. तर थँक्स DJ वैभव 9393 म्हणून या संपूर्ण या विभागात परिचित असणारे पिसाळवे गावातील भूमिपुत्र, एक आदरणीय व्यक्तिमत्व स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे, माजी सरपंच पिसाळवे. जी स्पर्धा झाली गत वर्षी रायगड आणि ठाणे जिल्ह्यामध्ये, ज्या स्पर्धेची चर्चा झाली त्या स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर गोल्डमॅन क्रिश शेठ म्हात्रे पिसाळवे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ आणि जय भोलेनाथ क्रिकेट संघ पिसाळवे यांच्या वतीने फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये आपलं इथे स्वागत केले जात आहे. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम.
थँक्यू डीजे. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आलाय ओम पाटील चौथ्या षटकामध्ये. फटका चांगला डीप मध्ये, फिल्डर उपस्थित सर्वै शुलवेकर. तोपर्यंत या बॉलवरती मिळती आहे ती सिंगल. शेवटच्या बॉलवरती तो कव्हर ड्राईव्ह होता ना, लाजवाब होता. मुंबईचा मरीन ड्राईव्ह आणि मुकेश मडवीचा जो कव्हर ड्राईव्ह ना, खूप छान होता. नेत्रदीपक फटका तुम्ही त्याचा पाहिला. तो आता स्ट्राईक एनला त्याच्यामध्ये मोठे फटके मारण्याची धमकम आहे. आता तुम्ही कितीपर्यंत पोहोचलात? स्कोर तुम्ही पाहता 24 वरती. अजून 11 बॉल चा खेळ शिल्लक आहे. कितीची टोटल लागेल? मुकेश मडवी मोठे हिट मारावे लागतील या मॅच मध्ये. फुल टॉस बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं. पहिला टप्पा घेत सीमा पार चोमंतर चौकार. गोल्डन बॅन तुम्ही पाहताय युवा उद्योजक क्रिशेड म्हात्रे यांचं हे टायटल सॉन्ग. त्यांचे सुपुत्र तुम्ही पाहताय रमेश म्हात्रे यांचे सुपुत्र आहेत. फटका चांगला बॉल चालला. पहिला टप्पा घेत तिथे चकमा देऊन अशी मिसफील्ड केली. धावांचा वेग मात्र झपाट्याने वाढेल.
चला इथे नकुल दादांचा वाढदिवस इथे साजरा केला जात आहे की आयुष्याच्या आकाशात ढग असेही दाटून येतील, कधी सुखांची हलकी रिमझिम तर कधी दुःख गंधाड बरसतील, सुख दुःखांचे थेंब स्वच्छ झेलत राहा, आयुष्याची सारी आव्हाने अशीच पेलत राहा. हॅलो. चला इथे नकुलदादा पाटील यांचा वाढदिवस साजरा केला जात आहे की आयुष्याच्या आकाशात ढग असे दाटून येतील, कधी सुखांची हलकी रिमझिम तर कधी दुःख गंधार बरसतील, सुख दुःखांचे थेंब स्वच्छांची झेलत राहा, आयुष्याची सारी आव्हाने नकुलदादा पाटील आपण असेच पेलत राहा. अरुण म्हात्रे तुर्बे यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत. सद्गुरु कृपा एंटरप्राइजेस आदरणीय विश्वास शेठ म्हात्रे पिसारबे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या माध्यमातून जेसीबी सेवा या स्पर्धेकरता उपलब्ध झाली मैदान बनवण्याकरता. प्रियांश म्हात्रे आणि वैदेही म्हात्रे यांच्या वतीने समालोचन ग्रुपसाठी ते 500 रुपयाचं कॅश प्राइज झालेलं आहे. मनपूर्वक त्यांचा आभार. इथे सन्मान्य दिलीप शेठ मडवी, दिलीप शेठ मडवी उसाटणे उद्योजक यांचा येतोची सन्मान इथे केला जाणार आहे. चला प्रकाश शेठ म्हात्रे माजी सरपंच आपल्या शुभ हस्ते दिलीप शेठ मडवी थोडी आम्ही वेळ घेतो, दिलगिरी व्यक्त करतो. उसाटणे गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व आणि स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान स्पर्धेचे नामांकित ऑर्गनायझर दिलीप शेठ मडवी उद्योजक उसाटणे यांचा येतोची सन्मान माजी सरपंच प्रकाश शेठ म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते केले जात आहे. ओ टू योगेश मडवी. थँक्यू सो मच महागुरु. थँक्यू सो मच सौरभ पाटील. सेमी फायनल 2 ची लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे विरुद्ध अरुण क्रिकेट क्लब रोहिंजन यांच्यामध्ये प्रथम बॅटिंग केली. उसाटणे संघाने 41 धावा केले तर 42 धावेचं टार्गेट उभं केलंय. तर उसाटणे संघ विरुद्ध आपण रोहिंजन पाहतोय. रोहिंजन संघाच्या खेळाडूंना सुवर्ण संधी आहे. जर प्रत्येक षटकारासाठी प्रमोद दादा पाटील आणि संदीप दादा पाटील यांच्या वतीनं 300 रुपयाचं प्राइज आहे. बहुत चांगला आहे. 42चं टार्गेट चेस करण्यासाठी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. परंतु एकीकडे अमर हिलाल त्याचं षटक तुम्ही पाहता. 3 चेंडू 2 धावा. टार्गेट 42 आहे. 30 चेंडू आणि 42 धावा. त्यामुळे उसाटणे संघाला संघर्ष करावा लागेल. जिंकण्याचा ध्यास केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा या तिकडी संगमाच्या आधारे सामना 2 संघांमध्ये अस्तित्वाचा सेमी फायनल आणि या निर्णय क्षणाला रनआउटची विकेट. पहिला धक्का एसीसी रोहिंजन संघाला. इथे सन्माननीय गुरुनाथ भोईर शिवसेना शाखा प्रमुख तुर्बे यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. आणि प्रियांशी बघा आमचे शशिकांत दादा म्हात्रे ऑर्गनायझर आहेत. त्यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज आमच्या ग्रुपसाठी आलेले आहे. रोंजन क्रिकेट संघ अरुण 11 रोंजन क्रिकेट संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे माजी सरपंच पिसारवे त्यांची एक अविस्मरणीय आठवण म्हणून संतोष म्हात्रे पिसारवे यांच्या वतीने प्रत्येकी षटकारासाठी 1000 रुपये आणि प्रत्येकी चौकारासाठी रोंजन क्रिकेट संघाच्या फलंदाजाला संतोष म्हात्रे पिसारवे यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाणार आहे. सामना सेमी फायनलचा आहे. आता एक संघ आपण ऑलरेडी पाहिला जो जय वागेश्वर किरवली संघ फायनल मध्ये पोहोचलाय. त्यांच्या सोबत कोणता संघ असेल
या मॅच मधून जो संघ जिंकेल तो सरळ मेगा फायनल मध्ये पोहोचेल. दोन्ही संघाला लाख लाख शुभेच्छा आमच्या सर्व आयोजन कमिटीच्या वतीनं, उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या वतीनं दोन्ही संघाला लाख लाख शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. एक चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला मिळेल हीच अपेक्षा मनात धरून आमचे प्रेक्षक वर्ग मैदानाच्या चौपेर बाजूला आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. फटका चांगलाय, पहिला वार ऑन साइटला, वाईड स्ट्रॉंग ऑन सीमारेषा बाहेर, षटकार. यस, प्रत्येक षटकाराला 500 रुपये राजेश दादा पाटील यांच्या वतीनं आलाय आणि नक्कीच एक षटकात आलाय संदीप पाटील, प्रमोद दादा पाटील यांच्या वतीनं. खरं तर एक 300 रुपयाचं प्राइज आहे. आज अनेक पारितोषिकं लावली आहेत आपल्या संघावरती. टॅप केला हलक्यात, समोर खेळाडू नाहीये. एक धाव कंप्लीट केली, सिंगल बरोबर. टीमची टोटल सध्या आपण पाहिली 9 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाचा केस समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या. आता समीकरण जे राहिलंय अद्याप 24 चेंडू आणि 33 धावेची आवश्यकता. थँक्स योगेश. इथे बघा आपले वैभव डीजे यांनी आता जे एक संगीत प्रेक्षकापर्यंत पोहोचवलं की आला रे आला गोल्डन मॅन क्रिश म्हात्रे पिसारवेवाला, आणि त्या संगीतसाठी खऱ्या अर्थाने रमेश शेठ म्हात्रे उद्योजक पिसारवे यांच्या वतीने वैभव डीजे तुमच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. प्रत्येक षटकारासाठी रमेश शेठ म्हात्रे पिसारवे माजी सरपंच यांच्या वतीने रोंजन क्रिकेट संघाच्या फलंदाजाला 1000 रुपयाचा कॅश प्राइज आणि चौकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. चला, जिंकण्यासाठी आता 24 चेंडू मध्ये 33 धावेची आवश्यकता आहे. त्यामुळे दोन्ही संघाला आता मेहनतीची पराकाष्ठ करावी लागेल. का सामना सेमी फायनलचा आहे. प्रत्येक संघाचं स्वप्न असतं की स्पर्धेमध्ये मेगा फायनल पर्यंत पोहोचण्याचं, परंतु पाहायचं इथे 24 बॉल मध्ये धावा 33 डिफेन्स करतील की मात्र एसीसी अरुण क्रिकेट क्लब रोहिंजन संघ पोहोचेल मेगा फायनल मध्ये. अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं 24 बॉल 33 धावा. आणि बॉलिंग ट्रॅक वरती उसाटणे संघाचा मागच्या मॅचचा हिरो खरं तर जितेंद्र मडवी आलाय, जितेश मडवी आलाय आणि त्याच्यावरती जिम्मेदारी आहे. चला योग्य दादा मडवी आपण आला असं तर या, हितेंद्र दादा मडवी आपण आला असं आपण या. एक दमदार लढत. पहिला चेंडू वेगवान होता. अगदी अनिल ढोपरीचा प्रयत्न चांगला राहिला, परंतु इकडे फार वेगवान बॉल कदाचित खेळाडूला स्पर्श करून जातो, त्याच्या डोक्याला स्पर्श करून गेला आणि एक डॉट बॉल जरूर आलाय. सामना चांगला आहे. प्रत्येक खेळाडूवरती बक्षीस लावली गेली आहेत. पिसारवे म्हटले की क्रिकेटची पंढरी आहे महागुरू. खरं तर गेली कित्येक वर्षाची परंपरा या पिसारवे गावाला लाभली आहे. परंपरा, वाटचाल परंपरेची, परंपरा विश्वासाची आणि परंपरा क्रिकेटच्या भव्य दिव्य स्पर्धेची आणि परंपरा पिसारवे गावाच्या मानाच्या स्पर्धेची. आणि आज पिसारवे गावातील अजून एक नामांकित स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये आली आहे. ह्या सेमी फायनल नंतर एक मेगा फायनलची सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. इथे उसाटणे क्रिकेट संघ क्षेत्ररक्षण करत आहे. संघाच्या गोलंदाजाला स्वर्ण संधी असणार आहे. प्रत्येक विकेटसाठी दिलीप शेठ मडवी उसाटणे यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. काय सामना आहे. दोघांवरती बक्षीस फलंदाजावरती आणि गोलंदाजावरती. कारण महागुरू सामना त्या पद्धतीने सुरू आहे. दोघांकडे ताकदीने खेळण्याचा जिद्द आहे, परंतु हा सामना जिंकून कोणता संघ मेगा फायनलमध्ये पोहोचेल. जय बागेश्वर किरवली संघाने तर मेगा फायनलचं तिकीट कन्फर्म केलंय. त्यांच्या सोबत कोणता संघ असेल ह्या ग्राउंडवरती कौतुक केलं पाहिजे महागुरू आमच्या आयोजकांचं. कारण काही वेळेतच, कमी क्षणात आणि कमी वेळेत हा ग्राउंड त्यांनी उपलब्ध केला. बऱ्याच समस्या आल्या ग्राउंडसाठी, परंतु आज ती स्पर्धा यशस्वी होताना पाहायला मिळते. हा चेंडू चांगला आहे. ते फिल्डर धावतात पाठीमागे. बॉल मिड विकेट मध्ये चाललाय. फिल्डर जोपर्यंत येते तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धाब्याने संघ पोहोचलाय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती आम्हाला पाहायला मिळते पहिल्या ओव्हर मध्ये 9 धावा, दुसऱ्या ओव्हर मध्ये आता 2 धावा आल्यात. एकूण 11 वरती टोटल पाहायला मिळते. सुजित बाद झालाय. त्यानंतर विपुल पाटील आणि ऋतिक पाटील हे 2 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आहेत.
तिसरे पंच काय पंच शॉर्ट रन साठी येस चेक करायचंय नास्टिक एंड कडे आपण चेक करणार आहोत. विजय पवार आलेत, अनुभव खेळाडू आहेत. विजय पवार एक दमदार नाव खरं तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये फलंदाजी गोलंदाजी आणि आता तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आलेत. चेक करणार एक्झॅक्टली काय घडलंय मॅच मध्ये. नास्टिक एंड कडे आपण पाहणार आहोत धाव कंप्लीट झाली की नाही, कारण आता या क्षणाला एका धावेची किंमत भरपूर आहे. भरपूर प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेत आहेत. सर्व माझ्या लाडक्या प्रेक्षक वर्गाचं स्वागत. युट्यूबच्या माध्यमातून अर्थात फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून घरी बसून काही प्रेक्षक वर्ग सामन्यांचा आनंद घेतात. त्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गाचं मनापासून स्वागत. एक दमदार विकास दवणे यांच्या वतीने बघा रोंजनचा आक्रमक फलंदाज ऋतिक तुझ्यासाठी 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज असतो. बघा तिसऱ्या पंचांना देखील परफेक्ट समजत नाही, कारण कॅमेरा परफेक्ट तिथपर्यंत पोहोचत नाहीये. ऑन फील्ड अंपायर जो डिसिजन असेल तो दिला जाईल. यस 2 धाबा आल्या, 2 धाब्याने संघ पोहोचलाय. आता 11 धावसंख्येवरती बॉलिंग ट्रॅकवरती जितेश मडवी आपण पाहतोय, ज्यानं मागच्या मॅच मध्ये दमदार खेळ केला आणि संघाला सेमी फायनल पर्यंत पोहोचून दिलाय. तो जितेश मडवी सेकंड पॉवर प्ले हाताळतोय. फटका चांगला वार पे वार आणि ऋतिक पाटीलच्या बॅट मधून अजून एक धमाका. बॉल सीमारेखा बाहेर षटकार. ऋतिक पाटीलचं कौतुक झालं पाहिजे. आल्या आल्या डावाची सुरुवात षटकारानं केली आणि त्यानंतर या ओव्हर मध्ये पुन्हा एक षटकार आलाय. जे दबाव होतं, जे प्रेशर होतं, आता ते कालवण्याचा प्रयत्न करतोय मैदानावरती. आणि सध्या तरी टीमची टोटल आपण पाहिली 17 या धावसंख्येवरती. टार्गेट गाठायचं 42 आणि 17 धाबा आल्यात, म्हणजे अद्याप 25 धाबीची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती और बिना कुछ किए बिना जय जयकार नहीं होती. हा जय जयकार करायचा असेल तर हा सामना जिंकावा लागेल, तर हा सामना सेमी फायनल. गोलंदाज तयार जितेश मडवी. पुन्हा एकदा पुन्हा बॉलला हवेत. यावेळेस उंची जास्त लांबी कमी. जजमेंट चांगलं होतं, बॉल खाली पोहोचले परंतु कलेक्टिंग झाले नाहीये. बॅक साईडला धावून जाणं, बॉलला कलेक्ट करणं एवढंही कठीण काम आहे, कारण जर बॅकअप मिळाला असतं तर कदाचित तिथे विकेट मिळाली असती. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्व नाही आणि जर तर शिवाय क्रिकेटही नाहीये. या 2 धावा टीमची टोटल आता सध्या 19 होती, पाहिजे 23 धावा. 20 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 23 धावेची आवश्यकता आहे. सामन्यामध्ये उसाटणे विरुद्ध तुम्ही रोहिंजनची लढत पाहता, परंतु रोहिंजन संघ आता थोडा मजबूत स्थितीमध्ये, कारण एकीकडे 2 षटकारांसोबत चांगली बॅटिंग करताना मैदानावरती 17 धावेचं योगदान दिलाय तो म्हणजे ऋतिक पाटील. 1 डाऊनचा खेळाडू मैदानावरती बरसलाय आणि सुरुवातीला आपण पाहिलं पहिल्या ओव्हरमध्ये जवळजवळ 8च धावा आल्या, परंतु या षटकामध्ये आतापर्यंत 4 बॉलमध्ये 10 आल्यात. एक लेग बायस करत ना या षटकामध्ये आतापर्यंत 10 धावा, टोटल 19. जिंकण्यासाठी आता गरज येते 23 धावेची. हा चेंडू मिड ऑफच्या डोक्यावर उडवलाय, बॉल चाललाय धन 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 करत सीमा रेषा बाहेर. ऋतिक पाटीलच्या बॅट मधून चौकार. काय बॅटिंग आहे. ऋतिक पाटीलला मंडावला दिलाय, परंतु त्यानं तो काम पूर्ण केलाय. ही जिम्मेदारी खांद्यावरती घेत असताना सेमी फायनल मधून मला माझ्या संघाला फायनल पर्यंत पोहोचवायचं आहे,
हेच उद्दिष्ट मनात बाळगून हा खेळाडू मैदानावरती उतरला आणि उतरल्या त्याला आक्रमण सुरू केलंय जितेश मडवीच्या विरोधामध्ये. फुलटॉस, काय सुंदर फटका, नेत्रदीपक स्ट्रोक, बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये, सीमा रेषा बाहेर, अजून एक लय भारी चौकार. हॅलो, इथे अरुण 11 उंजन क्रिकेट संघाच्या फलंदाजाला प्रत्येकी चौकारासाठी माजी सरपंच संतोष म्हात्रे यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राईज, त्याचबरोबर षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज आणि स्वर्गीय भारती वाघमारे स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटे क्रिकेट संघाच्या गोलंदाजाला प्रत्येकी विकेटसाठी स्वर्गीय रामचंद्र मडवी उसाटणे यांचे छोटे बंधू उद्योजक दिलीप शेठ मडवी यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राईज असणार आहे. क्या बात आहे. अनेक प्राइज लावली गेली आहेत महागुरु. खरे तर गेली 5 दिवस सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था आणि आज ज्या प्रकारे नॉनव्हेज दालमुंडीचं जेवण सुनील दादा पाटील यांचं कौतुक केलं पाहिजे. उत्कृष्ट आचारी म्हणून त्यांना पुरस्कार दिला पाहिजे. सन्माननीय संतोष राघव पाटील आणि संतोष कचरू पाटील रोंजण यांचं आगमन झालं आहे. यावं आपण व्यासपीठावर पिसारवे ग्रामस्थांच्या वतीने तुमचं स्वागत आहे. नक्कीच महागुरु संजय दादा म्हात्रे यांच्या कटआउटला जर चेंडू हिट झाला तरी सुद्धा 2000चं प्राइज आहे. अनेक सारी प्राइज इथे लावण्यात आलेली आहे. डान्सिंग डाऊन द विकेट समोर खेळतात अनिकेत डोपरी आहे. बॉलला उचलून फेक करेल तोपर्यंत एक सिंगल मिळाली. उसटणे संघाचा प्रयत्न आता मैदानामध्ये विकेट घेण्याचा आहे, कारण विकेट जर आल्या आणि डॉट चेंडू आले तरच सामन्यामध्ये कमबॅक होईल आणि तो प्रयत्न आता उसटणे संघाला मैदानावरती करावा लागेल. सध्या टीमची टोटल 28 धावा, आता फक्त राहिलेत मैदानावरती जिंकण्यासाठी 15 धावा. 17 आणि 14 धावेची गरज आहे. चांगला चेंडू आहे. उजवळ डोपरी हा गोलंदाज आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक मध्ये काहीतरी रणनीती आखावी लागेल. सध्या आपण मैदानावरती टीम एससीसी रोहिंजन संघाची फलंदाजी अटॅक जो आहे ऋतिक पाटीलकडनं चांगला पाहायला मिळाला. 2 षटका 2 चौका त्याने लगावल्यात. तोच बॅट्समन आता सध्या स्ट्राईक वरती आहे. पाहिजेत आता 16 बॉल मध्ये 14 धावा आणि आताचा फटका फसलाय. बॉल हवेत. अमरनं झेल टिपलाय. जितेश त्या ठिकाणी जितेशनं झेल टिपलाय आणि ऋतिकचा खेळ होतोय समाप्त. आता समीकरण जे होतं 15 बॉल आणि फक्त 14 धावेची आवश्यकता. थँक्स डीजे मास्टर वैभव दिलीप शेठ मडवी उसाटणे यांच्या वतीने या स्पर्धेकरता 2000 रुपयाचं देणग्या स्वरूपात आर्थिक सहकार्य आणि त्याचबरोबर गुरुनाथ भोईर शिवसेना शाखा प्रमुख तुर्बे यांच्या वतीने 25 ते 25 रुपयाचं देणग्या स्वरूपात तुम्ही सहकार्य केलं. तुमचं मनपूर्वक आभार. ओ टू योगेश मडवी. सर्व दानशू दात्यांचं मनापासून आभार ज्यांनी वस्तू स्वरूपामध्ये आम्हाला मदत केली, जो कोणी देणगी स्वरूपामध्ये मदत केली, त्या सर्व दानशू दात्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो आणि खरं तर त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. 14 धावेची गरज आहे. येणारे बॉल शिल्लक राहिलेत 15. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता. पंचाने लगेच सांगितलं की व्हाईट बॉल, अतिरिक्त रन वाढतायत. आधीच धावा कमी आहेत. या क्षणाला अतिरिक्त धावा तुमच्या संघाला बॅकफुटला घेऊन जाऊ शकतात आणि सध्या आपण पाहतो एक अतिरिक्त रन आली. आता 15 चेंडू मध्ये राहिल्यात ते 13 धावा. एसएससी रोहिंजन संघाचं स्वप्न आहे या स्पर्धेतल्या अंतिम फेरीमध्ये पोहोचण्याचा आणि आता फक्त 13 धावा पाहिजे. बॉडीपेक्षा दूर करण्याचा प्रयत्न, खेचून मारण्याचा प्रयत्न आहे आणि डॉट बॉलची समाप्ती. 4थ्या क्रमांकाला बॅट्समन तुम्ही राज पाटील पाहताय. मागच्या मॅच मध्ये राज पाटीलनं षटकारा बरोबर सुरुवात केली.
बघा 2 षटकार राजनं लावले तर राजसाठी फक्त आमचे खरं तर सबका बंधू नंदूदादा मात्रे यांच्याकडीनं 2000 रुपयाचं प्राइज आहे. जागेवर करण्याचा प्रयत्न आता मात्र कमबॅक झालाय. उज्ज्वल ढोपरीनं या षटकामध्ये आतापर्यंत चेंडू फेकलेत. एकूण आमचे स्कोर सांगतायत 5. एकूण 2 धावा दिलेत, एक अतिरिक्त स्वरूपामध्ये. काय कमबॅक आहे, जबरदस्त गोलंदाजी उज्ज्वल ढोपरीकडनं. आणि आता जे समीकरण राहिलं 13 बॉल 13चं. चांगला बॉल टॅप करण्याचा प्रयत्न ऑफ साइडला. फिल्डर येतील एक्स्ट्रा कव्हर मधून. जोपर्यंत फिल्डिंग होणार तोपर्यंत रन्स आली त्या ठिकाणी. एकच ओव्हरची समाप्ती. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. जिंकण्यासाठी आता गरज आहे 12 बॉल 12 धावेची. पर्यंत पोहोचू शकतोय पाहायचंय. परंतु आता उसाटणे संघाला एकच गोष्ट सांगेल की रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है, जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है. वेळ बदलवावी लागेल कारण सध्या तरी स्थिती एसीसी रोहिंजन संघाची मजबूत आहे. त्यामुळे येणारे 12 बॉल आणि आता 12 धाबीची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज जितेश मडवीचा वापर करण्यात आला सेकंड स्पेल साठी. आज या मॅच मध्ये पहिलं षटक त्यानं फेकलं. थोडासा मागणा जरूर होता तरी सुद्धा कॅप्टन जितेशवरती विश्वास दाखवलाय. त्यांना कॉन्फिडन्स आहे की येणारं षटक जर जितेशनं चांगलं फेकलं तर मॅच पलटवार होऊ शकते आणि हे नक्कीच उसाटणे संघाला माहिती आहे. चांगला बॉल समोर खेळाडू नाहीये त्याचा फायदा होईल. एक सिंगल घेतली डबलचा कॉल नाहीये. आता प्रत्येक बॉलला सिंगल जरी आली तरी हा सामना एसीसी रोहिंजन संघ जिंकू शकतो हे माहिती आहे. परंतु इकडे उसाटणे संघाला जास्तीत जास्त डॉट बॉल आणि विकेट हे सातत्य टिकवावं लागेल. आता जर सामना उसाटणे संघाला जिंकायचा असेल तर तुम्हाला विकेटचं सातत्य, डॉट बॉल, त्यानंतर हाय स्टँडर्ड फिल्डिंग, चांगली गोलंदाजी आणि नक्कीच या ठिकाणी थोडा दबाव या गोष्टी तुमच्यासाठी फार महत्वाच्या आहेत. विकेटच्या मागे बॉल फरार. किस्मत भी बहादुरों का साथ देती है आणि आलाय एक नशिबाचा चौकार. चला वेळ घेऊ नका. आता फक्त 7 धाबेची गरज आहे. टीमची टोटल 35 धाबा. येणारे आता बॉल राहिले 10 आणि फक्त 7 धाबेची गरज आहे. आता हळूहळू मॅच उसाटणे संघाच्या हातातनं निसटत चालली आहे आणि पकड मजबूत केली आहे एसीसी रोहिंजन संघानं या मॅच मध्ये. यावीचा चेंडू चांगला कट केला. फक्त दिशा दिली आहे स्क्वेअर कट. बॉल जोपर्यंत बाउंड्री लाईन वरती फील्ड होईल तोपर्यंत 2 धाबा आल्या. 2 धाबेने संघ पोहोचलाय सध्या 37 वरती आणि आता फक्त 5 धाबीची गरज आहे.
जिंकण्यासाठी फक्त 5 धावेची गरज आहे. सामना आपण पाहतोय आता उसाटणे संघाच्या हातातनं निसटलाय, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल फेकला जात नाही, जोपर्यंत शेवटची धाव काढली जात नाहीये, तोपर्यंत भविष्यवाणी देणं देखील कठीण आहे क्रिकेटमध्ये. कारण क्रिकेटमध्ये 1 ओव्हरमध्ये 6 चेंडू 1 धाव डिफेन्स होताना आम्ही पाहिलंय. आणि आता शेवटचं समीकरण पाहिलं की 8 बॉल आणि 4 धाबीची गरज. सन्माननीय स्पर्धेसाठी आपल्याला प्रथम, द्वितीय आणि तृतीय चतुर्थ क्रमांकाच्या ट्रॉफ्या ज्यांनी पुरस्कृत केलेल्या आहेत ते तलोजा मजकूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संतोष पाटील आणि त्यांच्या समवेत कामेश पाटील यांचं आगमन होत आहे. स्वागत आहे. चांगला बॉल गुडलेन स्पॉटला होता, टेक ऑफ झालाय. बाउन्सर चेंडू थोडासा फलंदाजाला बीट करतोय. सुरुवातीला असे चेंडू आले असते तर कदाचित उसाटणे संघही पकड मजबूत करू शकला असता, परंतु आता राहिले 7 बॉल आणि 4 धाबा. शेवटचा बॉल डॉट, एखादा विकेट, हाच प्रश्न विचारतात त्यांचे पाठीराखे की जितेश मडवीने जर विकेट घेतली, जितेश मडवीने जर शेवटचा चेंडू डॉट फेकला तर मॅच मध्ये पुन्हा संघर्ष वाढू शकतोय आणि ते करावं लागेल जर मॅच मध्ये जिवंतपणा आणायचं असेल. बॉल चांगला पडल्यानंतर फलंदाजाला बीट करतोय आणि जे म्हटले तेच झालंय. आता 1 षटक जिंकण्यासाठी 4 धावेची गरज. थँक्स योगेश मडवी. मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. स्पर्धेकरता प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या ट्रॉफ्या ज्यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत त्या तलोजा मजकूर ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौभाग्यवती विजयश्रीताई संतोष पाटील तलोजा मजकूर. आज खऱ्या अर्थाने विजयश्रीताईंना काही कारणास्तव इथे येता आलं नाहीये, परंतु संतोष पाटील साहेब आपण इथे उपस्थित राहिलं आणि त्याचबरोबर तुमच्या समवेत दीपक पाटील तुम्हा सर्वांचं पिसारवे ग्रामस्थांच्या वतीने आणि आई गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे यांच्या वतीने पुन्हा एकदा आम्ही इथे स्वागत करत आहोत. 6 चेंडू 4 धावा. काय हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षक वर्ग सेमी फायनल 2 ची लढत मैदानावरती एन्जॉय करतात आणि सध्या उसाटणे संघाने आता शॉर्टकट टीम मीटिंग केली आहे. शॉर्ट अँड स्वीट. काय नेमकं घडलं असेल त्या टीम मीटिंग मध्ये बरेच सारे प्रश्न आता प्रेक्षकांना पडलाय की येणारा षटक कोण फेकेल, काय करायचंय, फलंदाजाला थांबवायचं असेल तर नेमकं काय केलं पाहिजे. ही शॉर्टकट टीम मीटिंग तुम्ही पाहिली आणि त्याच्यामध्ये झालेली चर्चा आता शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळेल. शेवटचा षटक कोण फेकेल निर्णय आलाय की धनंजय हिलाल, एकमेव खेळाडू जो नेहमी कठीण परिस्थितीमध्ये अडचणीतनं संघाला बाहेर काढतोय तो आहे धनंजय हिलाल. पाहायचं या मॅच मध्ये काय घडेल. चला लगेच शतक लावून घ्या. एक दमदार लढत आहे. सामना देखील हाय व्होल्टेज आहे कारण 6 चेंडू मध्ये 4 धाबा डिफेन्स करायचे आहेत. मी तेच सांगितलं क्रिकेटमध्ये काही घडू शकतोय. क्रिकेटमध्ये 6 चेंडू 1 धाव डिफेन्स होत असेल तर 6 बॉल मध्ये 4 धावा ही डिफेन्स होऊ शकतात. कारण आपल्यावरती स्वतःवरती जर विश्वास असेल तर काही घडू शकतोय. म्हणून आम्ही नेहमी सांगतो ना इथे फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये संतोषदादा पाटील तलोजा मजकूरांचं स्वागत केलं जात आहे. ACC रोंजण क्रिकेट संघ तुम्ही जर इथे विजय प्राप्त केलं तर प्रमोद शेठ पाटील आणि संदीप शेठ पाटील नवदुर्गा एंटरप्राइजेस रोंजण यांच्या वतीने 3000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. धनंजय हिलालचा पहिला बॉल. मी याच सांगितलं की धनंजय हिलालकडे क्षमता आहे, एक ताकदवर खेळाडू आहे आणि नेहमी कॉन्फिडन्स न क्रिकेट खेळत असतो. आज देखील ते चित्र पाहायला मिळतं. पहिला बॉल आलाय डॉट. आता 5 चेंडू मध्ये करायचे त्या 4 धाबा. प्रेशर वाढेल जर अशा प्रकारचे चेंडू डॉट आले तर रोहिंजन संघावरती दबाव वाढेल. रणनीती बघा कशा प्रकारे आहे. फिल्डिंग रचना समोर खेळतात. गॅप शॉट सिलेक्शन. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. फार वेगवान स्ट्रोक आहे. बॉलला थांबवणं कठीण आणि बॉल सीमारेषा बाहेर. चौकार. अभिनंदन अभिनंदन ACC रोहिंजन संघ. रोंजण क्रिकेट संघाच्या
फलंदाजाने निश्चित स्वरूपात ज्या षटकाराची ज्याने आतषबाजी केलेली आहे त्यांचं नाव आम्ही इथे अनाउन्समेंट करू आणि त्या फलंदाजाला स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे माजी सरपंच पिसारवे यांची अविस्मरणीय आठवण म्हणून संतोष म्हात्रे साहेबांच्या वतीने प्रत्येकी षटकारासाठी इथे 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाणार आहे. सेमीफायनल सामना जिंकून अरुण क्रिकेट क्लब रोहिंजन पोहोचलाय मेगा फायनल मध्ये आणि त्यांच्या सोबतीनं त्यांच्या परिसरातला जय बागेश्वर किरवली. चला दोन्ही संघ या खेळपट्टीवरती आपले 12 खेळाडू घेऊन आणि हा सामना जिंकलाय रोहिंजन संघानं.